पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांना तब्बल 30,000 रुपयांचे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी गोवर्धन माने यांनी पैशाची मागणी केल्याची तक्रार एसीबी कडे करण्यात आली होती। तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना गोवर्धन माने यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। या कारवाईनंतर पनवेल तहसील कार्यालय परिसरात मोठी चर्चा रंगली होती। महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली असून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असताना काही अधिकारी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। अशा परिस्थितीत एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोठा इशारा मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। शासकीय कार्यालयात कामासाठी लाच देण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणामुळे पनवेल महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।